देवानं तयार केलेली सगळी गाडगीच आहेत की हो. या तुमच्या लाकडाच्या थापटण्याने याच्यातलं एखादं कच्च पक्क गाडगं ओळखा की. परीक्षा कुणाची बघायची होती? संतांची. गौरबा काकांनी हात जोडले. मुक्ताबाई, माझ्यापेक्षा तुमचा अधिकार मोठा आहे, तुम्हीच थापटणं घ्या आणि बघा परीक्षा. मुक्ताबाई म्हटल्या नको. का? ज्याचं काम त्यानंच करावं. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळाचे काम. आणि खरं आहे बरं का. पुण्याला एक ग्रहस्थ गाड्यावर काचेचे ग्लास विकत बसले होते. लोखंडी सळे घेतली होती, ग्लासवर मारत होते. खण खण, घ्या ग्लास अनब्रेकेबल. एक डझन ग्लास मी आणले घरी. मंडळी म्हणल्या कशाला काचेचे ग्लास आणले? मुलं फोडतात. फुटत नाहीत म्हणला, आण सळे. मी विचार केला, जसा त्यानं आवाज काढला तसा आपणही आवाज काढायचा. मंडळी म्हणल्या छत्रीची तार देऊ का? काचेची ग्लास आहे. आण म्हणलं सळे. आणली सळे. पहिल्या ग्लासवर टोला हाणला. जसा त्यानं आवाज काढला ना तसा मी आवाज काढला, पण 11 तुकडे झाले. मंडळीने हात जोडले. राहिलेल्या 11 तरी असू द्या, ज्याचं काम त्यानंच करावं. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळाचे काम. काका, तुम्हीच परीक्षा बघा. हातात थापटणं घेतलं. ओळीनं प्रत्येक संताच्या डोक्यात मारायचं. खण खण. नामदेव महाराजांची ब्रह्मानंदी टाळी लागली नव्हती. त्यानं पाहिलं डोक्यात टेंगुळ येते, मार साधा नाही. या परीक्षा बघायची पद्धत काढली, पण उठून जाता येईना. गोरोबा काका पुढे आले. नामदेवाच्या डोक्यात वरून थापटणं मारल्या बरोबर नामदेव महाराज डोकं चोळतच उठले. काय म्हणले काका हे? हा, घरी संत मंडळी बोलवायची, थापटणं डोक्यात मारायचं, ही काय परीक्षा बघायची पद्धत आहे? मुक्ताबाई हसल्या आणि म्हणल्या काका, एवढं गाडग कच्च आहे, फळाला डाग लागला होता, काढायचा होता. नामदेवाच्या ठिकाणी काय कमी होतं एवढंच बघायचं.